नसरापूर घटनेमध्ये नराधमाकडून विकृतीचा कळस, अत्याचारानंतर मुलीची क्रूरपणे हत्या, चिमुकलीच्या चेहऱ्यासह शरीरावर अनेक जखमा आढळल्याची सूत्रांची माहिती. मुलीला न्याय मिळेपर्यंत भेटायला येऊ नका, पीडित मुलीच्या वडिलांचं आवाहन. मनोज जरांगे, माधुरी मिसाळ यांच्याकडून पीडित कुटुंबाची भेट रद्द. नसरापूर प्रकरणाची बालहक्क आयोगाकडून दखल, आरोपीला मृत्यूदंडाच्या शिक्षेची शिफारस करणार राज्य बाल हक्क संरक्षण आयोग अध्यक्षांची माहिती. नसरापूर घटनेच्या निषेधार्थ पुण्यामध्ये निषेध आंदोलन, खेड शिवापूर टोलनाक्यावर भीम आर्मीचा रास्ता रोको, तर अलका चौकात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं आंदोलन, नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी. नसरापूर प्रकरणावरून राऊतांचे सरकारवर ताशेरे, गुन्हेगारांना कायद्याचा धाकच उरला नाही, जनतेनं आता सरकारच ताब्यात घेतलं पाहिजे, संजय राऊतांचं आवाहन. नसरापूर पीडितेच्या वडिलांसोबत माझा 2 वेळा संवाद, नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. नसरापूरनंतर बीडमध्ये 3 वर्षाच्या नातीवर आजोबांकडूनच अत्याचार, केज तालुक्यातील माणुसकीला काळीमा फासणारी घटना, 54 वर्षीय आरोपीला अटक. शिर्डीमध्ये धर्मांतरासाठी तरुणीवर दबाव, तरुणीच्या तक्रारीनंतर हमीद पठाणला अटक, जबरदस्तीनं बुरखा घालायला भाग पाडल्याचा आरोप. गोंधळ, अशोक खरातच्या अडचणी वाढणार, खरातच्या कोठडीसाठी ईडीची कोर्टामध्ये धाव, ईडीकडून विशेष पीएमएलए कोर्टात अर्ज दाखल. पुण्यात अक्षय कर्डिले यांचे विजयाचे बॅनर, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाआधीच बॅनरबाजी, भाजप पदाधिकाऱ्यांकडून बॅनरबाजी. यवतमाळमध्ये एका 6 वर्षीय मुलीचा उष्माघातानं मृत्यू झाल्याचा संशय, पाणी आणायला गेली असता मुलीला भोवळ आली, नेर तालुक्यातील आजंती पारधी इथली घटना. आंबे पिकवण्यासाठी घातक रसायनांचा वापर, नवी मुंबई बाजार समितीमध्ये धक्कादायक प्रकार, दोषी फळ विक्रेत्यांवर कारवाईची मागणी.